भारत सरकारचे ज्या स्टार्टअप हे अरे याला मागे सरकं याचं नाव काय अनेक सागरला मागे सरकव सागर मागे हात कर थोडा त्याला मागे सरकवा सागरला. आता त्यातला हा एक उपक्रम आहे तो म्हणजे घरपोच डिझेल पोचवणे आणि आज वाढणे या दोघा मित्रांनी जे आहे त्यांना दाखवल्या टँकर घेतलेला आहे पाठीमागे टँकर 6,000 लिटरचा टँकर त्याला भारत सरकारनं मोठ्या प्रमाणावर सबसिडी सुद्धा दिली आहे. आणि मग किंवाच्या गरीब कॉम्प्लेक्समध्ये जनरेटर्स आहे, कुठे जेसीबीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम चाललेलं आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथे डिझेलची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी त्यांनी तुम्ही फोन केला तर ताबडतोब अर्धा पाऊण तासामध्ये गाडी हजर होईल आणि ताबडतोब तुम्हाला ते डिझेल जे आहे मिळेल. जसं आपण जेवणाच्या ऑर्डर त्या स्विगी आणि काय झोमॅटो वगैरे त्यांना देतो आणि मग 10 मिनिटात तुम्हाला जे काही तुम्ही ऑर्डरची दिलेली आहे त्याच्याकडे पोहोचवतो. तसं ही डिझेल तुम्ही ॲडव्हान्स पुढे अशा अनेक ठिकाणी ज्या म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपवर जाण्याची गरज नाही, लाईन लावायची गरज नाही आणि अगोदर तुम्ही फक्त फोन केला मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला ताबडतोब त्या वेळेला की होईल. त्याच्यासाठी जे आता त्यांचा जो टेलिफोन नंबर वगैरे जे आहे त्याला सांगितलं आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण टाकलेलं ठीक आहे आणि आपलं लक्षात ठेवा आपलं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरायला जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊण तास लागेल. टाईममध्ये गाडी करायची हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं, तुमचं किती वेळ वाचणार आहे आणि तिथं पाहिजे त्या वेळेला फायदा जो आहे खाली कर थोडा खाली करा अजून गोष्टी पदाच्या बाबत आधी निर्णय झाला आरोग्य कमी मंत्रिमंडळात नाही मंत्री नाही त्याच्यामुळे काय चाललेलं आहे मला काही लक्ष नाही. काय कदाचित मिळेल असंही नाही. मुख्यमंत्र्यांना कोणतरी सांगितलं असेल किंवा इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही दिला असेल. आता मुख्यमंत्री 2-4 दिवसांमध्ये खास आपल्याकडे जागतिक परिषदेची संधी आहे. अनेक तिकडे उद्योगपती येतात तर त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या आल्यानंतर जे आहे ती सर्व जी आहे मंडळी बसते, उपमुख्यमंत्री बसते, मुख्यमंत्री बसते, जे काही मंत्री आहेत तेही बसतील. त्याच्यात नाशिकचं पालकमंत्री जास्त आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षाच्या काही आमदारांनी केली, तुमची मागणी काय असते? मला काय माहिती नाही कोणी अशी मागणी. आज माणिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार जास्त आहे, आम्हाला पालकमंत्री नाशिकचं मिळावं. आमचा दावा आजही आहे, उद्या आहे आणि राहील काय असं. धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले, पहाडीचा शपथ ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून की दादा आपण जायला नको, पुढे मोठा धोका आहे. त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या, सरकार पडलं, नव्यानं सरकार आलं. असं असताना धनंजय मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं आपल्याला, अशा स्वरूपाचा काही धोका होता की? धनंजय मुंडे जे आहे त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो, परंतु आपल्या माध्यमातून असं ते ऐकलं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की एक षडयंत्र होतं. षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र? एक तर जे उद्धव ठाकरेचं षडयंत्र रचू शकत नाही, कुणी रचलं कोण? काँग्रेस रचलं. मग
हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं, बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं, काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मिटिंग सुरू होत्या आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहे काँग्रेसचे चर्चा आणि पवार साहेबांचा काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवार साहेब रागाने विरोध केला. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जी आहे हा चालण्यात होतं आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली, परंतु त्या मिटिंगला अजितदादांचा हजर नव्हतं. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा TV लावले 8-9 वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांचा शपथ मी ताबडतोब पवार साहेबांकडे गेलो होतो. पवार साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न जो काही जे काही झालेला आहे ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागलो. मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो. आता आम्हाला काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणतं ठरलं नाही ठरलं काय अचानक हे सगळं झालं आणि त्यामुळे मग ते आम्ही सुद्धा जे आहे ते गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार त्या सुरुवात केली हे मला माहिती आहे. त्यानुसार मग पुढे जे आहे मी प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका. परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे आता त्या निकालाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे आता पुन्हा येता पवार साहेबांकडे परत या. आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे आपले असतील त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अजितदादा परिसरात त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे ते सांगितलं अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे हे सुद्धा मी सांगितलं. तर त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की अजितदादा नाहीच आता आपण त्यांना थोडंसं वाईट वाटलं. माझ्यामध्ये थोडंसं राग सुद्धा त्यांना आला. परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्या वेळी मी ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं रोग कुणाकडे होता त्याचं काही कल्पना नाही त्यांना साहेब लोकशाही साहेब साहेब